सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज रविवारची सुट्टी, मुलांची ऑफर आईस्क्रीम बनवण्याची. तर मी आज आईस्क्रीम बनवणार आहे मुलांसाठी घरीच. तर मी इथं 2 ब्रेड घेतले, फ्रेश ब्रेड होते. ते कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. तर इथे मखाने घेतले होते 8 काजू घेतले कट करून, आणि 8 बदाम घेतले. तर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. 3 विलायची घेतल्या, त्या सोलून घालायच्या आहेत. आणि 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली. तर आता वेलची सोलून घातली की व्हॅनिला पावडर मिक्स करून घेऊ. तर इथं आता अर्धी वाटी साखर घेतली मी. ते आपण नंतर थोडं हे मिक्सरमधलं बारीक झालं मिश्रण की त्याच्यात घालून घेणार आहोत. तर आता वेलची घातली, तर कस्टर्ड पावडर घातली व्हॅनिलाची. तर इथं बघा, आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला. आणि 1 लिटर दूध घेतलं मी ते आईस्क्रीमसाठी. तर बघा, आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. तर आता ही अर्धी वाटी साखर घातली. आता अजून एकदा मिक्सरमधनं हे सगळं पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं झाली आपली पावडर तयार आईस्क्रीमसाठी, तुम्ही बघू शकता. तर आता इथं दूध उकळण्यासाठी ठेवणार आहे ते गॅसवर. एक पॅन घेतला आहे जाड तळीचा, म्हणजे दूध आपलं खाली लागणार नाही त्यासाठी. तर आता हा दूध छान ढवळून घ्यायचं आहे एक उकळा येईपर्यंत. तर आता एक उकळा आला दुधाला की मग ते मिश्रण थोडं थोडं करून घालायचं आपल्याला. तर मस्त असं दूध उकळले आपलं. तर बघा, आता याच्यामध्ये थोडं थोडं आपलं आईस्क्रीम मिश्रण मिक्स करायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी इथं थोडं घातलं आहे. कारण एकदम टाकलं तर आपण कस्टर्ड पावडर घातली ती करपू शकते लगेच. तर आता मस्त असं सगळं मिश्रण घालून झालं की मिक्स करून घेऊ. बघा, आता छान मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम बारीक केलं मी. तर आता आपले हे मिश्रण 1-2-3 मिनटासाठीच मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कस्टर्ड पावडर आणि ब्रेड असल्यामुळं ते लवकर घट्ट होतं. आता आपले आईस्क्रीमचं मिश्रण तयार होते. छान जाडपणा आला आहे त्याच्यावरती. इथं चम्मचला किती थिकपणा आलेला आहे. तर आता हे अर्धं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते. आपल्याला 2 फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे. एक मलाई आईस्क्रीम आणि एक चॉकलेट आईस्क्रीम. तर इथं मी 2 पावडर चॉकलेट फ्लेवर घेतलेला आहे. तर ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी गॅस बंद केलेला आहे कारण मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे त्यामुळं. तर आता हे मस्त मिक्स करून घेतलं चॉकलेट पावडर.
तर इथं मी चॉकलेटचा मोड घेतलेला आहे 2. एकाच्या ह्याच्यात 8 आईस्क्रीम बनणार आणि एकामध्ये 4 असं माझ्याकडे आहे. तर एका वाटीच्या सहाय्याने मी त्याच्यात ते मिश्रण भरणार आहे. इथं बघा हे आपलं मिश्रण भरून झालं की एक 10-15 मिनटासाठी सेट होण्यासाठी फॉईल पेपरनं कवर करून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आता हे कवर करून घेतलं फॉईल पेपरनं. आता मी दुसरा मोड घेणार आहे. याच्यात आपले 4 आईस्क्रीम तयार होणार. तर त्याच्यातही मिश्रण घालून घेतलं ते. आता त्यालाही कवर करून हे दोन्ही मोड फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे 10 मिनटासाठी. तर आता ते 10 मिनटं होऊन गेले. आता बघा आपण याच्यावरती स्टिक लावून घेऊया, म्हणजे आईस्क्रीम सेट होण्यासाठी परत ठेवून द्यायचं. रात्रभर ठेवलं तरी चालेल आणि 5-6 घंटे ठेवलं तरी चालेल. तर इथं आपली आईस्क्रीम गार्निश करून घेतली मी चॉकलेट वरून चॉकलेट घालून. तर आता इथं आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान फ्लेवर आले. आईस्क्रीम खायला एवढी चविष्ट आणि अप्रतिम आहे. मुलांना पाहिजे असेल तर अशीच घरी बनवून द्या. आता इथलं चॉकलेटमधली मी एकच आईस्क्रीम काढणार आहे, कारण आम्हाला एवढेच बास होते आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर इथं बघा आपल्या ह्या आईस्क्रीम किती छान दिसतं आणि ही चॉकलेटची एक आईस्क्रीम. धन्यवाद.